तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर HSRP नंबर प्लेट, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत आता 30 नोव्हेंबरपर्यंतची ही मुदत असणार आहे. नेमके थोडेच दिवस हे शिल्लक आहेत. जरी नंबर प्लेट तुम्ही तुमच्या टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, तुमच्या वाहनावर नाही बसविले तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 2019च्या पूर्वीची जी रजिस्ट्रेशन असलेल्या ज्या व्हेकल्स आहेत, ज्या गाड्या आहेत, त्यांना हे बसविणे हे अनिवार्य झालेलं आहे. तर हे तुम्ही कसं ऑनलाईन घरबसल्या कसं ऑर्डर करायची, कसं ह्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, याचं पूर्ण व्हिडिओ आपण इथे आज पाहणार आहोत. याची पूर्ण माहिती इथे घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, माहिती घ्या आणि जर माहिती आवडली तर इतरांना शेअर करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किंवा त्याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन घरी बसल्या करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचं आहे, transport.maharashtra.government.in. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली गेलेली आहे. तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. आपला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन. इथे तुम्हाला सिलेक्ट ऑफिस निवडायचं आहे. सिलेक्ट ऑफिस म्हणजे तुमची जी जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे आणि पुन्हा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. तर वरी तुम्ही पहा, महाराष्ट्रातील कोणत्याही RTOच्या अधिकार क्षेत्रात वाहनाची नोंदणी काहीही असो, महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी जेथे सध्या वाहन ठेवले आहे तिथे संलग्नता करता येते. म्हणजेच की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी राहता आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन जे आहे वाहनाचं ते दुसऱ्याच जिल्ह्याचं आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आहे HSRP नंबर प्लेट तुम्ही बसवून घेऊ शकता. तुम्ही त्या ठिकाणी त्याचं ते रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. तर इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही पहिलं इथं बॉक्स पाहू शकता. इथे दिस पोर्टल इज ओनली फॉर बुकिंग ऑफ HSRP फिटमेंट फॉर व्हेकल्स रजिस्टर बिफोर 2019च्या पूर्वी जी वाहनाची ज्या नोंदणी झालेली आहे त्या वाहनासाठीच हे HSRP नंबर प्लेट आहे. तर इथे पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, ऑर्डर नाऊ. आता ऑर्डर नाऊ या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. व्हेकल वाहन नोंदणी राज्य महाराष्ट्र. फिटमेंट लोकेशन बसवण्याचे जे स्थान आहे ते काय आहे तर फिटमेंट होम फिटमेंटसाठी टू व्हीलरसाठी ₹125 तुम्हाला इथे अतिरिक्त चार्ज जे आहे ते इथे भरावे लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क चार्ज बुकिंग दरम्यान ऑनलाईन भरावे लागेल आणि ते खालीलप्रमाणे म्हणजे 125 दुचाकी आणि तिपहिया वाहनासाठी होम फिटमेंट, 250 हलकी मोटर वाहने आणि जड वाहनासाठी. तर इथे डीलर प्रमाइस या बटनावरती मी क्लिक करतो, कारण इथं होम फिटमेंट आहे ते माझ्या या लोकेशनसाठी अवेलेबल नाही. तर इथे पुढे पहा, कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल्स आणि या बटनावरती क्लिक करायचं आणि पिनकोड जे आहे ते आपलं रजिस्टर पिनकोड इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचं जे गाडीचा जो नंबर आहे तो नंबर इथे तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पुढे तुम्हाला व्हेकल वाहन CC नंबर वाहन जो CC नंबर जो आहे तो इथे तुम्हाला इथे टाकायचा आहे. CC नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता, इथे तुम्हाला लगेच इंजन नंबर वगैरे इथे टाकायचा आहे. आता इंजन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे जो वाहन मालकाचा जो मोबाईल नंबर आहे तो वाहन मालकाचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. म्हणजे ज्याच्या नावाने गाडी जी रजिस्टर आहे त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे जो नंबर दिलेला आहे तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारचे एक इंटरफेस इथे दिसून येईल. एक दुसरं पेज तुम्हाला इथे ओपन होईल. तर तुम्ही पाहू शकता दुसरं पेज अशा प्रकारे इथं दिसून येईल की सिलेक्ट युअर नियरेस्ट सिटी, तुमचे जवळचे शहर निवडा. तर इथे तुम्हाला तुमचं जवळचं शहर इथे निवडायचं आहे. जवळचं जे काही जिल्हा आहे, जे RTO ऑफिस आहे ते RTO ऑफिस तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी RTO ऑफिस निवडलेलं आहे. आता तुमच्या जवळचे HSRP केंद्र निवडा. आता यानंतर तुम्हाला इथे ज्या RTOच्या सेंटरमध्ये तुमच्या जवळचं जे HSRP नंबर फिटमेंट सेंटर असेल ते सेंटर तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता तुम्ही सहज इथे पिन कोड टाकून सुद्धा सर्च करू शकता आणि तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पसंतीची भेटीची तारीख इथे टाकायची आहे. आता पसंतीची भेटीची तारीख इथे टाकल्यानंतर तुम्हाला पसंतीचा अपॉइंटमेंट स्लॉट इथे बुक करायचा आहे.
इथे स्लॉट बुक केल्यानंतर तुम्हाला व्हेकल क्लास वाहन नंबर जे आहे भारत स्टेज 1 आहे का स्टेज 2 आहे का थर्ड आहे या बाबतीत तुम्हाला इथे टाकायचं. जर तुम्हाला काही नसेल तर तुम्ही नॉट अवेलेबल वगैरे इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्ही ते फ्यूल टाईप इंधन प्रकार पेट्रोल आहे ते ऑटोमॅटिक इथे येईल. इंजिन टाईप जे आहे ते इंजिन प्रकार जे आहे तिथे तुम्ही टाकू शकता. आता त्यानंतर तुम्ही नोंदणीकृत वाहन मालकाचे जे नाव आहे जे तुमच्या RC नंबरवर बुकवर जे नाव आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. जे काही नाव आहे तिथे टाकायचं. आता GST नंबर वगैरेची तुम्हाला इथे काही गरज नाही. असेल तर टाकू शकता, नसेल तर त्याला तुम्ही ब्लँक असे सोडू शकता. आता बिलिंग स्टेट बिलिंग राज्य काय आहे तर बिलिंग राज्य महाराष्ट्र आहे. ते अशा प्रकारे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बिलिंग ॲड्रेस लाईन 1 बिलिंग ॲड्रेस लाईन 2 लँडमार्क शहर ईमेल या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे भरायची. म्हणजे तुम्हाला इथे तुमचा पत्ता टाकायचा आणि पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID वगैरे तुम्हाला इथे तुमचा टाकायचा. आता ईमेल ID टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या इथे नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP म्हणजे जो नंबर तुम्ही इथे दिलेला आहे, जो नंबर तुमच्या गाडीच्या RC सोबत रजिस्टर आहे तो नंबर इथे तुम्हाला दिसून येईल. त्या नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. ती OTP तुम्हाला इथे टाकायचं आहे. आता OTP टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खाली सॉल्व दिस कॅप्चा OTP आणि येतं कॅप्चा जो आहे तो इथे तुम्हाला ते सॉल्व करायचा आहे. तो व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पे HSRP फी ऑनलाईन. तर इथे जी फीस आहे ती इथे तुम्हाला दिसून येईल. आता मोटर व्हेकल टू व्हीलरसाठी इथे 531 रुपये ते जी आहे ती फीस इथे असणार आहे. तिथे तुम्हाला इथे फीस ही पूर्ण तुमच्या गाडीची जी आहे इंजन नंबर गाडीचं नाव नंबर चेसी नंबर वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथे फिटमेंट लोकेशन कोणतं आहे काय आहे सर्व माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. आणि या ठिकाणी तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंट ह्याचं जे आहे ते इथं करायचं आहे. आता पे ₹531 या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे 531 रुपये भरा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट जो गेटवे आहे तो इथे ओपन होईल. त्यावर तुम्हाला UPI सिलेक्ट करायचा आहे. शो QR कोड सिलेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला इथं स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला 531 रुपये तुम्हाला इथे भरायचे आहेत. तुमचं पेमेंट हे ऑटोमॅटिक होऊन जाईल. आणि पेमेंट झाल्यानंतर तर अशा प्रकारची पावती तुम्हाला दिसून येईल. ही पावती तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि ज्या दिवशी तुमचं जे या पावतीवरती तुम्ही पाहू शकता तुमचं नाव तुमचं जे पूर्ण डिटेल्स आहे ती दिसून येईल. तुमचा मोबाईल नंबर दिसून येईल आणि जे फिटमेंट सेंटर आहे ते फिटमेंट सेंटरचं नाव त्याचं लोकेशन आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल. तर ज्या दिवसात तुमचं अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि ही पावती घेऊन जायचं आहे. आणि तिथे तुम्हाला तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन नंबर प्लेट जे आहे HSRP ते तुम्हाला बसून घ्यायचं आहे. तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती होती. तर थोडेच दिवस हे शिल्लक राहिलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर HSRP नंबर ही प्लेट हे बसून घ्या, नाहीतर तुम्हाला दंड आकारण्यात येईल. धन्यवाद.